दीदी कुठे आहे का ऍडमिशन? हे का हे इथंच आहे ना? इथून उजवीकडे. इथं आहात का? हा. थँक्यू. सरक दादा पुढे सरक. ताई सरका ना पुढे. ओ मामा लाईन इथे. हा माझ्या माग. दादा या परीक्षेसाठी फॉर्म इथंच भेटतो ना? होय. काय फायनल अटेम्प्ट का काय तुमच्यासाठी? पण नाही काय कळलं नाही. काय कितव्यांदा देणार तुम्ही या टायमाला? नाही नाही माझ्यासाठी नाही, लेकीसाठी फॉर्म घ्यायला आलोय मी. अपर्णा सुरेश माने लेक आहे माझी, लय हुशार आहे, पहिल्यांदाच परीक्षा देते. इथं कोणी किती का हुशार असे ना, पहिल्या प्रयत्नात अजिबात कोणी निघत नाही. पहिल्या वारीला इथं भेटतो का सांगा बरं? नाही नाही माझ्या पुरीकडे दुसरा तिसरा चान्सच नाही, तिला एकच चान्स आहे. अप्पे अप्पे अगं किती दिवसांनी भेटली आज. बरं झालं भेटलीस बघ. अगं मी अर्णवलाच भेटायला चालले होते बघ, लय दिवस झाले ना ग, राहत नाही. बरं झालं आलीस. ठेवताई पण ना मला जरा गडबड आहे. अगं बापूनी ना साताऱ्याला बोलवलंय, पण तू घरी आल्याशिवाय जाऊ नकोस प्लीज प्लीज. असं कसं कॉलेजच्या हुशार ज्युनियरला न भेटता जाईन मी? येते मी घरी येते. ठेवताई ऐक ना, म्हणजे तुला अर्णवला भेटायला जाताना काय काय करावं लागणार आहे ना माहितीये मला. अप्पे माझ्यासाठी हे काही नवीन आहे का सांग बरं? आणि तू कलेक्टर झाला होते की सगळं सॉल्व्ह? बरं सावकाश जा, आणि मला भेटल्याशिवाय जाऊ नको. येते मी घरी येते. बाय बाय. चिठ्ठी भेटली का आमची? कोण आहे? झालं गरज सरून शेंशा बरोबर म्हणते ती उगीच नाही है ना. तुम्हाला काही काम धंदे नाहीत का? काम धंदे बस येतो, पण मी जाईल तिकडच तू भेटते त्याला मी काय करू? मागावर जाय जणू. तुला चिठ्ठी भेटली का सांग? कसली चिठ्ठी हो? एवढा मेसेज लिहून पाठवला त्याच्यावर. एकच नंबर काम बरं. काय राव एवढा हॉटस्पॉट दिला त्या दिवशी कचकटून, आणि आमच्याशीच खोटं बोलताय वे? खोटं? एक मिनिट, मी फक्त विचारलं होतं का कसली चिठ्ठी म्हणून. आणि नाव खोटं सांगितलं ते? काय तुम्ही ना तुमच्या कानाचं नीट ऑपरेशन करून घ्या, कारण त्या दिवशी मी तुम्हाला अपर्णा असं नाव सांगितलं होतं. पण अख्ख्या गावात अपर्णा नावाची एक पण पोरगी नाही. आमच्या शूटरनी सांगितलंय आम्हाला. असं कसं अपर्णा नावाची पोरगी नाही? एक मिनिट तुम्ही पळताय का बरं? थांबा की. हे तू हळू चाला जरा. 6 फेरे झाल्यात, 7वं झालं ना तर मग. मम्मी अत्ते अत्ते चल चल जल्दी चल. अरे बरसात आएगी तो परेशानी होगी, चल जल्दी. अरे तेरा बापू सुबह से मेरे को 10 बार फोन कर चुका है. चला चला चल. इथं अप्पी हो ती वडा कुणाचं आहे? वडा बाहेर. हो वडा कुणाचं आहे? दादा माझीच गाडी. तुमची का? हो हो. चला आधी ती गाडी काढा. 2 मिनिटं थांबा, माझा नंबर आलाय. फॉर्म घेतो फक्त, एक फॉर्म घेतो. अहो ती राहून द्या, फॉर्म नंतर घ्या. आधी चला ती गाडी काढा बरं. अहो एवढी काय गडबड आहे, पण नंबर आलाय ना माझा. अहो तुम्हाला कळतंय का कुठं गाडी उभा केली? तुम्ही आधी चला. अहो नंबर आला होता माझा. तुम्ही चला. नेते बसा बसा थोड्या वेळ. फॉर्म घ्यायचा होता. काढा ती गाडी लवकर. काढतो लवकर. त्याला काय हे का देव काढ आहे तुझा खटारा. अहो खटारा नाही, राणी आहे माझी ती. 2 मिनिटं थांबा, काढतो मी. जरा गाडी मागे इथली असती तर राणी इकडनं मी बाहेर काढली असती लगेच. काय म्हणाल तू? मी गाडी माग घेऊ. कोणी माहिती का तुला? हे इकडे रे. कुठे गेला होता? याचा पगार देतो का तुला? हा
लगेच चल चल तोंड दाखवा नाही इकडे झाड काल कोण आहे मी मालक आहे इथला पृथ्वीसिंह जाधव. खरंच चूक झाली माझी. लय मोठी चूक झाली म्हणा आणि सगळ्याला ऐकू गेलं पाहिजे तर काय म्हणणार. लय मोठी चूक झाली. 2 मिनिटं तुझी इथनं खटारा काढायची नाही तर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. हप्पी काय तुझी खटारा चाल गाडी लावून गे रे. थांबा. तू कोण मी अपर्णा सुरेश माने. मग तुझं काय करायचं. अहो नेते समजून घ्या की ही राणी ह्यो राजा राजकन्या बरोबर का नाही. तुम्ही नीट बोलावं. वडील आहेत ते माझे. असतील तुझ्या घरी. इथला बाप मी आहे आणि बापाला शिकवायच नाही. आमच्यात ना बापाला शिकवत नाहीतच. बाप आम्हाला शिकवतो. कोण रे कोण माझी सिटी कोण रे हप्पी त्यांची माफी माग. बापू अगं आपली चूक आहे. आपण त्यांच्या जागेवर गाडी लावली. एक त्यांची मिनिट. तुम्हाला माहिती होतं का इथं गाडी नाही लावायची म्हणून. इथं कुठला बोर्ड लावलाय का. अहो मग तुम्हाला कसं कळणार इथं गाडी लावायची नाही म्हणून. तुम्हाला सोडा हो. कोणालाच कसं कळणार. काय होतंय नाही म्हणजे तुम्हाला तरी कळलं असतं का तिथं गाडी लावायची नाही म्हणून. त्यांना सॉरी म्हण. अहो बापू पण मी Sorry, तुम्हाला man. अहो पण मी तुम्हाला तेच सांगते की एवढं सॉरी म्हण की. सॉरी. माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. याला पोरीने सॉरी नाही बोलायला पाहिजे होतं राव. आधी बोली ना वो बाप शिकवतो. हा का. अरे बापू बोला ना सॉरी बोल उसके वास्ते वो सॉरी बोल गई. हाँ बरोबर. खटाऱ्याच्या तर ना नेते ए काढ तुझा खटारा. त्या पोरीने माफी मागितली ना म्हणून तुला सोडतोय. काढ खटारा चाल. काय झालं राकेश. काय गडबड चालू आहे. ते अहो प्रताप बाबा हे येड या येड्यानी आपल्या नेत्याच्या गाडी जागो गाडी लावली. त्याला म्हणाय गेलं तर म्हणतो ही माझी राणी मी तिचा राजा. एक मिनिट. काय काही बोलते येडे तू. राकेश बोल बाळ काय झालं. नाही म्हणजे बापूंनी म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या गाडीच्या जागेवर गाडी लावली होती. पण त्यांना माहिती नव्हतं तिथे यांची गाडी लागती म्हणून. आणि वर तिथे गाडी लावली म्हणून हे दोघ जण काय बाय बोलायला लागले. हो आणि ते गाडी काढायला चालले होते पण गाडी सुरू झाली नाही म्हणून थोडा वेळ गेला. त्यांनी ढकलत आणली हो. त्यांच्याकडे बघा तरी धाप लागली त्यांना. दादा मी सॉरी म्हणतो. अहो नाही नाही तुम्ही कशाला सॉरी म्हणताय. नको नको. बरोबर आहे. ज्यानं चूक केली त्यानंच सॉरी म्हटलं पाहिजे. अहो पृथ्वी सिंग इकडे या. सॉरी म्हणा. सॉरी म्हणा. सॉरी.
जाऊ दे दादा, माझं पोरग हट्टी आहे, काय बोलायचं ते कळत नाही त्याला. नाही मी खरंच- सॉरी म्हणतो. अहो नको नको, खरंच तसं काही नाही. उगीच या आपण सावलीत बोलूया. कुठले तुम्ही? आजगावचे आजगाव. अरे वा वा वा, अहो, म्हणजे आमच्याच गावचे की. होय, होय. काय काम काढलं तिथं? काय नाही ते तुमच्या तुला फॉर्म एक घ्यायचा होता. आलो आलो, 1 मिनिट मी आलो. हे बघा, ह्याच्या ऍडमिशनचा फॉर्म घ्यायला आलो तू हिच्यासाठी. चिंतोडे, आत नाही फॉर्म घेऊन या लवकर. तर UPSC ची तयारी करणार तर पोरी तू? हो हा? सर. चांगलंय चांगलंय. तुझ्यासारख्या हुशार मुलींसाठीच तर हा सगळा डोलारा उभा केलाय मी. तुला एक चान्स मिळावा, तू कलेक्टर व्हावीस म्हणून. हा द्या. 50 रुपये. काय शिंतोडे, अहो गाव आलेत. अहो नाही नाही बापू, तुम्ही द्या पैसे. असू दे. काय नाव म्हणालीस तू? अपर्णा सुरेश माने सर. मी प्रताप सिंह जाधव. येतो मी. चला शिंतोडे. खबरदार, आत पाऊल टाकलं सर. अहो ऐका तरी, मला फक्त एकदा अर्णवला भेटू द्यात. न विचारता घरातनं बाहेर गेलीस ना, त्यावेळी पोराचा विचार करायला पाहिजे होतास. सरकार प्लीज. तोंडातलं नाव नाही आलं पाहिजे हा तुझ्या. अरे दादा, वासराला गाईपासून तोडू नाही म्हणतात. तिकडे पाणी वाहतंय, ती बंद कर. घर सोडून गेली म्हणजे मी काय माझ्या मर्जीने नाही गेले. अरे कंचनावर बायकोत बा कुरबुरी होत नाही. कुरबुरी 10 वर्ष सहन केले तुमच्या सुजयला. आरूच्या इन्शुरन्स साठी ठेवलेले पैसे उडवलेत त्यानं. घरातल्या गोष्टी 4 चौकात बोलायच्या रे, तर सांगून ठेवतो. अगं त्याला काही कळत नव्हतं. तुला तू तर समजदार होतेस ना. अगं बाईच्या जातरी कसं समजदार आणि सुशिक पाहिजेत. आरू, मम्मी 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 पप्पा सोडा ना. मम्मी अहो असं नका करू. आरू नाही भेटतो, जा काय करायचं कर. नेक आई, अहो तुम्ही तरी सांगा ना यांना. रुपाताई तुला तरी पटतंय का ग? एकुलत्या एक लेकराला पण भेटू देणार. एकदा सांगितलं कळत नाही बे तुला का? कानात काय तुझ्या? इनिया बोलू नकस मला. काय चुकीचं करत नाही मी. एकदा हात पोळल्यात माझं. एकदा चुकीवर पदर धरला, पण त्याच पदराची लक्तर पार गावच्या इश्यू टाकलेली. आता चूक झाली आहे ना, तर त्याची भरपाई द्यायची. तुझा आणि पोराचा संबंध संपला. आरूला भेटत नाही तर मी इथून जाणार नाही. लवकर निघायचा, याचा धक्क मारून बाहेर काढीन. सरकार अर्जा, अरे हे असं सांगितलं बघा, कळत नाही ना ह्यांना. मस्ती आली ना ना, तोंडवर करून बोलायची. 4 बुक शिकल्यात ना, त्यामुळे अक्कल आली असं वाटतंय ना, त्याची मस्ती ही. शिकून शहाण्या झाल्यात ना या. ए बायकांनो, अगं हात चालवा की पटापटा. अगं उद्या डिलिव्हरी द्यायची आहे वाकळाची. तुम्ही जर इतक्या हळूहळू शिवायला लागला तर होईल का वाकाळ उद्या? ही आली आप्पे. आप्पे, ए आप्पे, अगं कुठे गेलत्यास? अगं बापून बरोबर साताऱ्याला गेलते. का ग? अगं ते भरती राहू दे, बस इथं जरा 4 टाका घालू लाग. मला या वाकाची डिलिव्हरी द्यायची आहे उद्या. अक्का आता नको सध्या. अगो बाया, तुम्हाला सांगते काकी, ह्या पोरगीचं पाय जरा सुद्धा घरात ठरत नाहीत. अहो, आईसाठी 2 टाका घालायला तयार नाही ही पोरगी. आणि म्हणा कलेक्टर होणार.
आप्पे बस की, डिलिव्हरी करायची उद्या वाकडाची. बस. नाही एवढ्या मिनटवाऱ्या करून कशाला बसतेस? आता बापूची हा काय आली असती ना, एका पायावर पळत गेली असतीस. अक्का आता शिवतीये ना मी. शिवबाई शिव, उपकारच नाही का आमच्यावर. सुष्मी दर शिवी. भया गड आला कमरेला माझ्या, मी जरा पाय मोकळं करते. 2 मिनिटात तुझी इथल्या खटारा काढायची, नाही तर तोडून फोडून फेकून देईन तुझी खटारा. माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. आता ह्या वाकळची उद्या डिलिव्हरी दिली ना, म्हणजे त्याचे पैसे येतात. आणि तुमचं मागचं पण पैसे राहिलेत ना, मग मागचं आणि आत्ताचं सगळं मिळून एकदमच देते. अगं भया भया, अगं सुष्मी तुझ्या पोरगीनं काय केलं बघ. अगं तुला नीट शिवायची नव्हती वाकळ, तर आधी सांगायचं ना तसं. खरंच चुकून झालं, शपथ. अगं बया, आता कुठे शपथ बी घ्यायला लागली तुझी पोरगी. ध्यान कुठे आहे ग तुझं? त्या अभ्यासाच काहीतरी चाललं असेल ना तुझ्या डोक्यात. अगं नाही, मी तुला तेच सांगते. आता साताऱ्याला ना. हा मग बरोबर आहे. सातारा फिरून दमली असशील ना, मग कसं हिचं लक्ष लागेल ग कामात? अक्का अगं साताऱ्याला मी काय फिरायला गेले होते का? सुष्मी आता वर तोंड करून ही मलाच विचारायला लागली बघ. तुला सांगते सुष्मी, बाईच्या जातीने एवढं निगरगट असू नये बघ भया. कवादर ना आपण बोलतो हिला, आणि या पोरगीच्या डोळ्यात पाण्याचा टिप्पूस तरी आहे का? दिदे रड गवायचं रड. राड्याला काय बाई आहेस काय लेका? जा घेऊन त्याला आत. जा. आणि नाही ऐकलं ना तर डांबून घाला. दुसरं जमतच काय तुम्हाला? आता लवकर निघायचं, नाही तर परिणाम वाईट होत्या ना. मी सांगितले आरूला भेटत नाही तर मी इथून जाणार नाही. मग मी पण तुला सांगतो, उभ्या आयुष्यात तू त्याचं तोड बघणार नाहीस. हा शब्द आहे सरकारचा. मी पण बघते काय करताय ते. अर्जा सोड मला. मी बोल बाजूला सरक, सोड मला. मी बोलतो. ठीक आहे सुजा, चल. अरे सोड मला. अर्जा मी बोलतो ना. बोलू नको, बाहेर काढ तिला. वहिनी मी तुमच्या पाया पडतो, आत्ता नको प्लीज. भाऊजी आहो, वहिनी अशाने आरूला तुम्ही नाही भेटू शकणार. त्याच्यासाठी लाडू करून घेऊन आलते. मी देतो मी आरूला. आरूची तेवढी काळजी घ्या. मी घेतो काळजी, तुम्ही आत्ता या प्लीज. अर्जा दे इकडे. तुझ्या अरे प्रियांका, हे बघ तुझे लाडू. अक्का मी सांगितलं ना, खरंच चुकून झालं ग. तुझं पण नेहमीच आहे हे. असं आईनवर वाकड का बरं शिवायला आणती? वर सगळ्या बायकांना टाइमवर पैसे देत नाही, आणि पैसे लागले का मम्मीकडून घेतीस बघ. आप्पे अगं गप बस ना. काय नको नाटक करूस. तिला येळच्या येळ 4 फटकं दिला असता ना, तर ही येळ आली नसती. जाऊ दे ना अक्का, मी देते ना शिवून. जाऊ दे कसं सुष्मे? अगं माझं लेकीगत आहे ग ती, म्हणूनच बोलते ना मी. तुझ्या लेकीने तर सगळा हिशोबच काढलाय की. आप्पे सॉरी बोल अक्काला. मम्मी राहू दे, काय नको मला तिचं सॉरी बिरी. आणि काय ग सुष्मे, अगं माझी शैला 2च वर्ष पुढे आहे ना वहीच्या, पण पहिलं बाळात पण झालंय तिचं, आणि ही हाय अजून तशीच गोड नवरी. सुनंदा का 4 चौघात असं का बोलताय तिला? अगं सुष्मे, आता हे दिप्या पण होय ग. हा हिजा बघून तो बी मला बोलायला लागलाय. चांगलं पांग पेडल्यात ग दोन्ही पोरांनी तुझ्या. मला आता इथं थांबायचंच नाही. अक्का ऐका की माझा. अक्का काय नाही ऐकायचं तुझं मला. ऐका ना, देते ना मी शिवून गोदडी. कळतं का काय तुला? कशाला बोललीस त्या अक्काला? जा सॉरी बोल. जा सॉरी बोल आप्पे. अक्का थांब ना ग. काय नको. अगं ऐकून ते घे माझं. मला काय ऐकायचं नाही. सॉरी. काय नको तुझी सॉरी. अक्का खरंच सॉरी ग. मी खरंच असं नव्हतं बोलायला पाहिजे तुला. ठीक आहे असू दे. जा आता मम्मीला सांग वाकळा झाल्यावर येते घ्यायला.
दिदे जाऊन दे अगं नको रडू दिदे. दिप्या तुला बघ बघत मी आता कशी कलेक्टर होऊन दाखवते ते. हा होशील तू कलेक्टर.